अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर उद्या शेवटचं गुरुवार आहे. गुरुवार आणि एकादशी असे एकाच दिवशी येत आहे. भगवान श्री विष्णूची आणि त्याचबरोबर आपली स्वामी महाराजांची उद्या सेवा आपल्याला करायची आहे. श्रावण मास हा पवित्र मास मानला जातो. हा सगळ्या महिन्यातला हा महिना राजा मानला. सगळ्या मासामधला हा मास श्रावण मास हा राजा आहे. ह्या महिन्यामध्ये जेवढी काही आपण सेवा करतो इतर महिन्यापेक्षा जास्त पुण्य प्राप्त होतं. आणि उद्या येत आहे श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि एकादश. ह्या दिवशी दोन्ही योग एकदाच आलेले आहेत. तर आपल्या काही समस्या असेल, आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगती होत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराट होण्यासाठी काही विशेष अशी सेवा आणि उपाय आज मी सांगणार आहे. चला तर मग कोणकोणते सेवा आणि उपाय करायचे आहे ते जाणून घेऊया. माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. म्हणजे मी अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता आपल्याला उद्या गुरुवार आहे. गुरुवार म्हणजे स्वामींचं वार. आपल्या महाराजांची, आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. आपल्या गुरुचा आशीर्वाद नसेल, आपल्या गुरूंची कृपा नसेल, आपलं जीवन व्यर्थ आहे. बघा, आपण जे काही स्वयंपाक बनवत असतो त्या पूर्ण पक्वान्न बनवलेला आहे. खूप आपण छान छान असे आयटम बनवलेले आहे, पण त्याच्यामध्ये जर मीठच नसेल तर त्या जेवणाचं, त्या अन्नाचं चव नसतं. आणि ते आपल्या कितीही पक्वान्न आपण बनवा, पण त्या अन्नामध्ये मीठ जर नसेल तर त्या अन्नाला चव नाही, त्या अन्नाला रुची नाही. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये गुरुचा आशीर्वाद नसेल तर जसं बगर पेक्षा अन्नाचं चव नसतं, त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये गुरु नसेल तर आपल्या जीवनाचं बगर आळणीसारखं जीवन होतं. म्हणून गुरुचं आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद असणं हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणून हे आपले गुरु महाराज आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात आपले आपण गुरु मानलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचं गुरुपद आपण घेतलेलं आहे. त्यांना आपण विनंती केलेलं आहे की तुम्ही माझं गुरुपद घ्या आणि तुम्ही माझे गुरु व्हा आणि माझ्या सगळं काही कार्य, माझे सगळं मार्गदर्शक तुम्ही व्हा, म्हणून आपण त्यांना विनंती केलेली आहे. म्हणून आपण दररोज तर सेवा करायचीच आहे, पण विशेष वार म्हणजे गुरुवार विशेष काही सेवा आपल्याला काही करायची आहे. विशेष म्हणजे आपल्याला जसं नेहमी करतो त्याच प्रकारे लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे स्नान करून सूर्यराजेला अर्पण करून आपल्याला महाराजांची विधिवत पूजा करायची आहे. अभिषेक, महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्यांना अष्टगंध अत्तर लावून हार धूप दीप वाळून जे काही आपण अन्नाचं नैवेद्य बनवलेलं आहे ते नैवेद्य दाखवून आरती करून आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जप करायचा आहे. आणि उद्या आवर्जून श्री स्वामी समर्थ सारामृतांचं एक अध्याय पूर्ण एक पाठ करायचा आहे. म्हणजे एक पारायण आपलं होतं, म्हणून एक पारायण पूर्ण आपल्याला करायचं आहे. ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. सकाळी लवकर उठून करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, पण ह्या गुरुवारच्या सेवा झाल्याच पाहिजे. आपल्या महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरूंचं, बघा, गुरु जे आपण गुरु फक्त मानतो पण सेवा जर नाही केली तर गुरूंचा आशीर्वाद भेटतं का? तर भेटत नाही. आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरुशी नातं जोडायचं आहे, आपल्या गुरुशी संबंध जोडायचा आहे. हे सेवा करणं म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची आपण संबंध जोडतो. स्वामी महाराज आपली दोर पकडलेली आहे, आपली डोर स्वामी महाराजांच्या हातात आहे. त्या डोरीला मजबूत करण्यासाठी ही सेवा असते. जर आपण ती डोर ढिली सोडली तर स्वामी महाराज तर गच धरलेली आहे, पण ती आपल्याकडनं सुटत जाते आणि ती ढिली होत जाते. जर आपल्याला स्वामी महाराज आपली दोर घट्ट धरलेली आहे, आपण जर ती घट्ट धरली नाही तर मग ती डोर कधी पण सुटून जाते. स्वामींच्या कडून कधी सुटत नाही, ती आपल्याकडूनच सुटत असते. मग आपली ती डोर घट्ट राहण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची ह्या सेवा करायची आहेत. जेवढे आपण सेवा करू, जेवढं आपलं स्वामी महाराजांशी नातं घट्ट होतं, आपली दोर ही घट्ट होती. कधीही कुणीही काही केलं तरीही ती डोर तुटत नाही. कितीही संकट येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, त्या काळामध्ये सुद्धा ती स्वामी महाराजांची आणि आपली दोर घट्ट असते. हेच नातं असतं गुरूंचं आणि शिष्याचं. म्हणून स्वामी महाराजांची जास्तीत जास्त
आपल्याला सेवा करायची आहे. मनाभावाने करा. बघा तुम्हाला पूर्ण एक अध्याय वाचायला जमत नसेल तर तुम्ही 3 अध्याय वाचा दिवसभरामध्ये. पण एवढे भावनेने करा, की स्वामी महाराजचं हृदय सुद्धा आपल्या हृदयात येऊन बसून जावं आणि आपली भावना स्वामी महाराजापर्यंत पोहोचावं. फक्त भावनाच ही आहे स्वामी महाराजापर्यंत पोहोचत असते. स्वामी महाराजांच्या भावनेने 3 अध्याय करा, 11 माळी करा किंवा 1 माळ करा किंवा 11 वेळेस तारक मंत्र करण्याच्या ऐवजी तुम्ही 1 वेळेस करा, 11 वेळेस करा. भावनेने, श्रद्धेनं करा. जो तुम्ही करता ते इमानदारीनं, श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. असं समजा की स्वामी महाराज आपल्या समोर बसलेले आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात आहे आणि आपण त्यांची सेवा करतोय. ही भावना शिष्याच्या मनामध्ये असून जर स्वामी महाराजाची सेवा केली, तर बघा स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये तर कधी आपल्याला दुःखी ठेवत नाही. आपल्याला जीवनामध्ये कधी संकट आले, तर त्या संकटामध्ये आपल्याला स्वामी महाराज अलगद काढून घेतात. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुवारची आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. आता तसेच बघा ह्याच बरोबर गुरुवार आहे आणि एकादशी आहे. एकादशी आणि गुरुवार हे भगवान विष्णूचं वार आहे. गुरुवार सुद्धा भगवान विष्णूचं वार आहे आणि एकादशी गुरुवारीच आलेली आहे. म्हणून ह्या दिवशी भगवान विष्णूची पण आपल्याला सेवा करायची आहे. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत. ते आपल्या सगळे संकटातून, दुःखातून हारणारे आहेत. म्हणून आपल्याला भगवान विष्णूची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. एकादश असल्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून सूर्यनारायणास जल अर्पण करायचं आहे. आपल्या घरामधले जे काही भगवान विष्णूची जी बालकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यावरती श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. जर श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायला जमलं नसेल तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या 11 वेळेस म्हणून अगोदर पाण्यानं, मग नंतर पंचामृतनं, मग नंतर पाण्यानं अभिषेक करून आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मग स्वच्छ पुसून वस्त्र, नवीन वस्त्र, अत्तर, अष्टगंध, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यांच्या जागेवर स्थापना करून दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि जे काही आपल्याला नैवेद्य बनवलेलं आहे एकादशीचं उपासाचाच नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. एकादश असल्यामुळे आपण अन्नाचा नैवेद्य भगवान विष्णूला चालत नाही. आणि त्याचबरोबर उद्या एकादश आहे आणि गुरुवार आहे म्हणून तुळशीला जल अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचं नाही आणि तुळस सुद्धा तोडायची नाही. बघा 99% लोकांना माहिती नाहीये की एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नसतं. कारण का तुळशी माता ही निर्जला व्रत करत असते आपल्या भगवान विष्णूसाठी. म्हणून एकादशीला जर आपण जल अर्पण केले तर तुळशी मातेचं व्रत भंग होतं आणि ते दोष आपल्याला लागतं. म्हणून फक्त लांबूनच तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि धूप-दीप ओवाळून दिवा लावायचा आहे आणि उद्या जल, दूध काहीच अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला जर खूप समस्या आहे, काही आपल्याला मनासारखं काही घडत नसेल, धनाविषयी काही समस्या असेल, तर उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरुवार आहे आणि एकादश आहे. आपल्या जवळपास एखादी केळीचं झाड असेल, तर केळीच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि त्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. हळदी-कुंकू अर्पण करून एक दिवा फक्त दक्षिणेकडे तोंड होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्ही उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे, पश्चिमेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे आणि ते दिवा लावून, अगरबत्ती लावून आपल्याला तिथं बसून एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेस श्रीसूक्त, पुरुष सूक्त. जर तुम्हाला विष्णू सहस्त्राचा पाठ येत असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्र म्हणू शकता किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही YouTube लावून श्रवण केलं तरी पण चालेल. नाहीतर मग तुम्ही श्री सूक्त आणि पुरुष सूक्त, व्यंकटेश्वर स्तोत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून यायचं आहे. घराजवळ जर कुठं असेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. समजा आपल्या घराजवळ जर केळीचं झाड नसेल तर आपले स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहे. सगळे काही त्यांच्यामध्येच समाविलेलं आहे. त्यांच्यासमोर तुम्ही दिवा लावून श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश्वर स्तोत्र, व्यंकटेश्वर मराठीतून किंवा संस्कृतमध्ये तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर रात्री 12 वाजता व्यंकटेश्वर स्तोत्र 21 वेळेस तुम्ही आवर्जून म्हणा. संस्कृतमध्ये म्हणा. ते आपल्याला जे काही आपण मागाल ते सगळं आपल्याला प्राप्त होतं आणि ते छोटंसं स्तोत्र आहे. मराठीतून तुम्ही म्हणाल तर ते स्तोत्र मोठं आहे. संस्कृतमध्ये म्हणाल तर तुम्ही ते स्तोत्र छोटं आहे. म्हणून तुम्ही एकादशीच्या रात्री 12 वाजता भगवान विष्णूची सेवा, उच्च कोटीची सेवा, व्यंकटेश्वर स्तोत्राची सेवा तुम्ही करा. बघा तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही
धन तुमच्या घरी, लक्ष्मी माता धावून येईल. तर ह्या छोट्या छोट्या सेवा असतात पण आपल्या जीवनामध्ये खूप फायदे देतात. धन्यवाद. शुभ दिवस जावो.